नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। डिसेंबर 2024 मध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यातून मजल दरमजल करत धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्यात आलेल्या साडू वाघ विदर्भातून मराठवाड्यात येऊन त्यातही धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात येऊन आता जवळपास 10 महिन्याचा काळ लोटला आहे। या 10 महिन्याच्या काळात पहिले 1.5 ते 2 महिने या साडू वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं खास ताडोबा अभयारण्यातून एक रेस्क्यू टीम आणि त्यानंतर पुण्यातून एक रेस्क्यू टीम बोलवली होती, परंतु त्या टीमलाही साडू वाघ काही सापडला नाही। मात्र हा साडू वाघ अद्यापही आपल्याच परिसरात आहे। मी जे वारंवार सांगतो त्याप्रमाणे तो आपल्या म्हणजे रामलिंग अभयारण्याच्या इर्दगिर्द असलेल्या 100 वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रफळात तो वावरतो राहतो हे मात्र नक्की आहे। कारण आता तो इथंच आहे। त्याला आज सकाळी 9 वाजता वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव येथील ग्रामपंचायतीचं सेवक गावातील मुलांनी जे वाघाचं व्हिडिओ चित्रीकरण केलं आहे त्यावरून काल रात्रीपासून हा साडू वाघ वरवंटी शिवारात आहे हे नक्की झालेलं आहे। ग्रामस्थांच्या मते गावापासून साधारण 400 ते 500 मीटरवर असणाऱ्या दत्ता अडसूळ यांच्या ऊसाच्या शेतात हा वाघ लपलेला होता किंवा तिथं होता। मग एका शेतकऱ्याला तो दिसला आणि त्यानंतर मग गावातील लोक एकत्र जमा झाले। हातात काट्या, स्पीकर असं साहित्य घेऊन त्यांनी त्याला त्या ऊसाच्या शेतातून बाहेर हुसकावून काढलं आणि त्यांनी पाठलाग सुरू केला। ग्रामस्थांचा आरडाओरड, स्पीकरवरून त्याला हुसकावण्यासाठी दिले जाणारे हाकारे यामुळे त्यानं मग गावानजीकच असलेल्या बालाघाटाचा जो एक डोंगर आहे त्याला महादेव टेंभी असं नाव आहे, त्या महादेव टेंभीच्या डोंगरावर तो गेला। काल आणि आज त्यानं वरवंटी येथील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी किंवा कुठल्या ह्याच्यावर हल्ला केलेला नाही। मात्र त्याच्या वावरामुळं वरवंटी आणि आसपासच्या गावातील लोकात भीती निर्माण झाली आहे। लोकांच्या शेतात मजुरीसाठी आलेले मजूर पण निघून गेले आहेत। वरवंटी परिसरात सध्या कांद्याची लागवड जोरात चालू आहे आणि ती लागवड सोडून महिलांनी तिथून पोवारा केल्याची माहिती ग्रामस्थांनी आज तिथं भेटीला गेलेल्या लोकांना दिली आहे। एकंदरीत पाहता वरवंटीच्या सरपंचाच्या मतानुसार त्या वाघाबद्दल आमचं काही म्हणणं नाही, फक्त त्या वाघानं आमच्यावर असलेली दहशत, आमच्यावर असलेली भीती ही दूर करण्याचं काम वन विभागानं करावं। वन विभागानं त्याला पकडून संरक्षित क्षेत्रात नेऊन सोडावं एवढंच आमचं म्हणणं आहे। वाघ इथं राहिला तरी त्याचं आम्हाला हे नाही, मात्र त्याच्या असण्यामुळं आमच्या मनात जी त्याच्यामुळं भीती निर्माण होते ती भीती दूर करणार कशी कोण हा पण महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे। इकडं वरवंटी शिवारात काल संध्याकाळपासूनच साडू वाघाने दहशत निर्माण केली आहे किंवा तो या परिसरात वावरतोय। तर तिकडं बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या पठाण मांडव्यात एक बिबट्यानं जो धुमाकूळ घातला, त्या धुमाकूळात पठाण मांडव्यातील 14 शेतकऱ्यांचे मिळून एकूण 2 घोडे आणि 14 पाळीव जनावरांचा फडशा त्या बिबट्याने पाडला आहे आणि त्यामुळं
त्या परिसरातही बिबट्याची दहशत आहे आणि त्या दहशतीखालीच पठाण मांडवा परिसरातील लोक राहत असल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत पाहता मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात या वाघ आणि बिबट्याचं वावर आहे हे गेल्या अनेक महिन्यापासून दिसून येत आहे। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या वन विभागाच्या माहितीप्रमाणे या परिसरात 16पेक्षा जास्त बिबटे वावरत असून साडू वाघ पण आहे एवढं निश्चित। पोरवंटी गावात वाघोबा आल्याचं माहिती वन विभागाला गावकऱ्यांनी दिल्यानंतर वन विभागाची एक टीम तिथं आली असून ती त्याचे पावलाचे ठसे आणि डोंगरात जाऊन त्याचा माग घेत आहेत। मात्र त्या टीमकडेही या वाघाला पकडण्यासाठीची काही यंत्रणा नाही एवढं मात्र खरं। एकंदरीत पाहता गेले 10 महिने धाराशिव, सोलापूर, लातूर या 3 जिल्ह्यातील वन विभागाची उच्चपदस्थ अधिकारी, कर्मचारी वाघाचा शोधच घेत आहेत आणि हिंस्र प्राण्याचा पण शोध घेत आहेत, पण एक बिबट्या सोडला तर त्यांना तसं म्हणावं तसं त्यांना यश आलेलं नाही। मात्र या शोध मोहिमेसाठी त्यांनी लाखो रुपयाचा शासकीय निधीचा चुरडा केला आहे हे मात्र नक्की। त्यामुळं आता तुम्ही या हिंस्र श्वापदांना शोधण्यासाठी म्हणून तुमची टीम बाहेर पडतात, मात्र तुम्हाला त्यांचा मागमूसही लागत नाही, तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे हे हिंस्र श्वापद नेमकी कुठं या काळात राहू शकतील, त्यांना लपण्यासाठी आणि राहण्यासाठी सुरक्षित ठिकाणं त्यांनी कोणती निवडली आहेत याचा तुम्ही मागोवा घेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जेरबंद केलं पाहिजे आणि त्यांना इथून संरक्षित ठिकाणी नेऊन सोडलं पाहिजे। किंवा मग जी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील वन्यक्षेत्र आणि त्या श्वापदाच्या संबंधात अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाचं मत आहे त्याप्रमाणे रामलिंग अभयारण्याच्या आसपासचा परिसर वन विभागानं ताब्यात घेऊन तिथं व्याघ्र प्रकल्प उभा करावा ही जी मागणी आहे तिचा प्रस्ताव तयार करावा, तो राज्य शासनाकडे पाठवावा, राज्य शासनानं तो केंद्राकडे पाठवून त्याला मंजुरी घ्यावी आणि हे सर्व श्वापद प्राणी इथेच माणसाबरोबर व्यवस्थित राहतील याची व्यवस्था करावी एवढीच माफक अपेक्षा या शेतकरी मोलमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांची असणार आहे आणि त्याकडं गांभीर्यानं शासकीय यंत्रणेनं लक्ष द्यायला पाहिजे। एवढ्या 10 महिन्याच्या काळात जिल्हा प्रशासनाचा उच्चपदस्थ अधिकारीही कोणी त्या अभयारण्याकडं किंवा जिथं वाघ आहे असं हे झालं तिथपर्यंत पोचलेला नाही, हेही धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल। असो दोन सप्टेंबरला महायुती सरकारनं हैदराबाद गॅझेटचा जो GR काढला त्यामुळं मराठा आंदोलकांनी आपलं आंदोलन मागं घेतलं आणि ते परत गावाकडे फिरले। तर इकडं या अध्यादेशामुळं OBC समाज मात्र चिडून उठलेला आहे असं एकंदरीत पूर्ण राज्यात चित्र दिसत आहे। गेल्या 6 दिवसापासून नागपूर येथे राष्ट्रीय OBC संघटनेनं साखळी उपोषण सुरू केलं होतं
आणि आज नागपूर येथे सामाजिक महायुतीतील मंत्री अतुल सावे हे सर्व या उपोषणकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी तिथे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि या चर्चेतून मग त्यांनी ओबीसींच्या 12 मागण्या राज्य शासनानं मान्य केल्याचं मुख्यमंत्र्यामार्फत इथं जाहीर केलं आणि हे 6 दिवस सुरू असलेलं साखळी उपोषण तिथं संपुष्टात आलं. आज धाराशिव जिल्ह्यातील ओबीसीच्या विविध संघटना, समता परिषद आणि सर्वच पक्षातील ओबीसी नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन धरलं होतं. या धरणे आंदोलनाच्या दरम्यान या आंदोलकांनी जो 2 सप्टेंबरला अध्यादेश शासनानं मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात काढलेला आहे तो अध्यादेश जाळला, तो फाडला. त्यानंतर इथं काँग्रेसचे ओबीसीचे एक महत्त्वाचे नेते मानले जाणारे कळंब तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष असलेले पांडुरंग कुंभार, वंचित बहुजन आघाडीच्या स्नेहा सोनकाटे, त्यानंतर मेजर शिंदे आदी ओबीसी नेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता आणि त्या सर्वांनी उपस्थित आंदोलकासमोर मार्गदर्शन केलं. पांडुरंग कुंभार यांनी सरकारनं येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना स्थान राहणार नाही याची व्यवस्था हा GR काढून केलेली आहे. यापुढं मग ओबीसी समाजातील समजा माझ्यासारखा कुंभार असो, एखादा धनगर बांधव असो किंवा 18 पगड जातीतील कोणी गावचा सरपंच किंवा एखाद्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक होणार असेल त्याला आडकाठी आणण्याचं काम केलेलं आहे. हे सरकार म्हणजे ओबीसीचा DNA नव्हे तर ओबीसीचा दुश्मन असल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. आज इथेच थांबूया. आपण आपल्यांना त्यापूर्वी आज परत एका मराठा आंदोलनात सहभाग नोंदवलेल्या आंदोलकाचा मुंबईच्या KM रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे. वसमत तालुक्यातील बोराळा येथील गोपीनाथ जाधव हे 29 ऑगस्टपासूनच मराठा आंदोलनाच्या निमित्तानं मुंबईला गेलेले होते. ते नव्या मुंबईतून आझाद मैदानाकडं लोकल रेल्वेनं जात असताना धावत्या रेल्वेतून खाली पडून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ तिथून उपचारासाठी KM रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत ते राहिले. मात्र आज त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे आणि हा मृत्यू या मुंबई इथे आझाद मैदानावर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासंबंधीच्या आंदोलनातील 4था शहीद आहे. आपण इथंच थांबूया. आपण आपल्यांना हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.